अंतराळ क्षेत्रातले तरुण उद्योजक आणि नवोन्मेषकांशी पंतप्रधानांनी केली चर्चा। विकसित भारताच्या प्रवासात या तरुण उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची दिली ग्वाही। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, पर्यावरण आणि दैनंदिन जीवनाशी निगडित क्षेत्रांमध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचं योगदान वाढवण्याबाबत विचार करण्याचं पंतप्रधानांचं युवा उद्योजकांना आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली केंद्र सरकारच्या सचिवांसोबत तिसरी उच्चस्तरीय बैठक। डेटाचा परस्पर समन्वयानं आणि प्रभावी वापर करण्याची पंतप्रधानांची सूचना। असीमनिष्ठ आणि कठोर परिश्रमातून देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांसोबत सर्व राजकीय पक्षांनी सौहार्दपूर्ण संबंध राखले पाहिजेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा। ब्रिक्स देशांच्या दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीला पुण्यात सुरुवात। सक्षम व्यवस्थेद्वारे नवोन्मेष, उद्योजकता आणि स्टार्टअप्सना चालना देण्याचं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं आवाहन। दूरसंचार तसंच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि ब्राझील दरम्यान एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी। जयपूरमध्ये ब्रिक्स देशांच्या पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन। सांस्कृतिक वारशांचं संरक्षण करण्यासह त्यांना पर्यटनासाठी विकसित करण्यावर पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा भर। कनिष्ठ स्तरावरील न्यायिक सेवा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या विधी पदवीधरांसाठी अनिवार्य असलेली 3 वर्षांच्या वकिलीचा अनुभव घेण्याची अट शिथिल करून ती 1 वर्षापर्यंत कमी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या आजच्या जलसंधारण दिनी राज्यात महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर या उपक्रमाचं आयोजन। सोमालियामध्ये 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये भारतीय नागरिक असलेल्या 2 व्यापारी जहाजांचं चाचांकडून अपहरण। सर्व भारतीय सुरक्षित असल्याची नौवहन मंत्रालयाची माहिती। आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीची उपांत्य फेरीत धडक।